हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की बाळजाबाईंनी कृष्णाला अडकवण्यासाठी रचलेल्या एका खूप मोठ्या ट्रॅपमध्ये आता बाळजाबाईच अडकणार आणि गावकरी बाळजाबाईंना चांगलं खरं खोटं सुनावणार। आता नेमकं काय कसं घडतं ह्या सर्व गोष्टी आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहूया। तर आता आपण इथे पाहिलं की बाळजाबाईंनी औषधाची बाटली बदलल्यानंतर अनुसयाबाईंनी आता ते विष प्यायलेलं असतं आणि आता त्या बेशुद्ध झालेल्या असतात। आता इकडे डॉक्टरांना बोलवलेलं असतं पण डॉक्टरांना यायला वेळ असतो। तोपर्यंत आता इकडे कृष्णा एक काढा करून आणते आणि तो अनुसयाबाईंना द्यायला येते। त्यावेळी समर आता ओरडतो आणि म्हणत असतो, माझ्या आईला जर कृष्णे तुझ्यामुळं काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही आहे, लक्षात ठेव। त्यावेळी आता कृष्णा समर तिला एवढं सुनवत असतो, बोलत असतो, तरीही कृष्णा त्या सर्व गोष्टींचा राग मनामध्ये न ठेवता, मनामध्ये द्वेष न आणता आता ती पटकन जाते आणि किचनमध्ये काढा बनवते। आता ती त्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी घालते आणि जास्त करून ती त्यामध्ये मीठ घालते, जेणेकरून आता अनुसयाला उलट्या व्हाव्या आणि अनुसयाच्या पोटात गेलेलं विष बाहेर पडावं। त्यामध्ये तिने कडुलिंब घातलेलं असतं, जेणेकरून अनुसयाच्या पोटात ते सगळं ढवळावं आणि अनुसयाला उलट्या व्हाव्या आणि तिला बरं वाटावं। मग कृष्णा आता समरला म्हणत असते, हे बघ समर, ही वेळ हेवे दावे करत बसण्याची नाही आहे, तर ही वेळ आता सध्या तुझ्या आईचा जीव वाचवण्याची आहे। म्हणून म्हणायल्या, ऐक माझं, अनुसयाबाईसनी मला हे औषध देऊ दे। अरे सासूबाईंना काही व्हावं असं मला तरी कसं वाटेल, त्यासनी बरं वाटावं म्हणूनच मी एवढी धडपड करायलो। ऐक मला हे औषध त्यासनी पाजू दे। समर ऐकायला तयार नसतो, तो म्हणत असतो, औषधाच्या नावाखाली माझ्या आईला जे काही दिलं आहेस त्यामुळे ऑलरेडी तिला एवढा त्रास होतोय, आणखीन काही माझ्या आईला मी तुझ्या हातून देऊच देणार नाही आहे तुला, त्यामुळे माझ्या आईजवळ येऊच नकोस तू, मागे हो, लांब राहा। कृष्णा समरला खूप समजावत असते। ती म्हणत असते की हे बघ समर, मी जाणून बुजून काहीही केलेलं नाही आहे, मी का सासूबाईंच्या जीवाचा खेळ करेन? अरे ती तुझी आई असली तरी माझीसुद्धा सासू आहेस ना। मग समर हे बघ, मी तुझ्याजवळ रिक्वेस्ट करते, तुला सांगते ना की प्लीज तू सोड हा हट्ट समर। अरे तुझ्या या हट्टापायी उगाचच्या उगाच सासूबाईंना जास्ती कमी त्रास होईल। मला मान्य आहे डॉक्टर येतच आहेत, पण तोपर्यंत आपण हे करायला हवं। तर दुसऱ्या बाजूला आता कृष्णा ही अनुसयाला औषध पाजेपर्यंत बाळजा काय करते, बाळजा जाते आणि संपूर्ण गावामध्ये बोबाटा उठवते की कृष्णाने तिच्या सावत्र सासूचा जीव घेतला। कृष्णाने अनुसयाला औषधाच्या जागी विष दिलं आणि विष दिल्याने अनुसयाचा जीव गेला, अनुसया मेली। आता अनुसया मेलेली आहे ही गोष्ट अजूनही डिक्लेअर झालेली नसते, पण बाळजा ही मात्र आता आधीच अनुसया मेली आहे हे लोकांना सांगत असते आणि आता ती लोकांच्या समोर कांगावा करत असते ती मेल्याचा। ती मोठ्याने हे लोकांना सांगत असते की अनुसया मेली आहे। आता बाळजाला माहिती असतं की आत्तापर्यंत जी लोक कृष्णाच्या समर्थनात उभी आहेत ती लोक आता कृष्णाच्या विरोधात जातील। त्यानंतर मग बाळजा आता घरी येते आणि आता तिच्या खोलीत जाऊन ती या गोष्टीचा आनंद साजरा करत असते की अनुसया मेली आहे। बाळजाला माहीत असतं की हे विष खूप जास्त म्हणजे पॉवरफुल आहे, त्यामुळे हे विष जर अनुसयाच्या पोटात गेलं असेल तर अनुसया काही आता जिवंत उरणार नाही आहे। बाळजा आता खोलीत येऊन आनंद साजरा करत म्हणते, ह्याला म्हणतात एका दगडात 2 पक्षी मारणं। 2 नाही, म्या तर 3 पक्षी मारलं आहेत। एका बाजूला आता ती अनुसया नावाची ब्याद माझ्या पाटणं सुटली, दुसऱ्या बाजूला ती कृष्णा म्हणजे माझा सुंठे वाचून खोकला गेला आणि तिसऱ्या बाजूला कृष्णीचं सरपंच पद। आता एखाद्या खुनी मुलीला तर सरपंचाच्या पदावरती गावकरी ठेवणार नाही, त्यामुळं आता कृष्णाला काहीही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरपंच पदाचा राजीनामा द्यावाच लागेल। एकदा का कृष्णीनं सरपंच पदाचा राजीनामा दिला की ह्या गावची सरपंच म्हणून फक्त एकमेव योग्य उमेदवार असणार आहे आणि तो म्हणजे मी। त्यानंतर मग ह्या गावची सरपंच फक्त मी आणि मीच होणार। वा बाळजा, काय डोकं आहे तुझं, काय डोकं लढवलंय, काय शक्कल लावलीस? अगं तुझ्यासारखं डोकं ना खरंच अख्ख्या पंचकृषीत कुणाला नाही बघ। एका दगडात 3 पक्षी मारले आहेस तू। आता फक्त गावकऱ्यांनी येऊन इथं कांगावा करायची खोटी आहे। एकदा का गावकरी आले आणि गावकऱ्यांनीच कृष्णा अनुसयाची खुनी आहे हे जाहीर सांगितलं की त्यानंतर मग पुढं तमाशा कसा वाढवायचा ते तर मला अगदी बरोबर ठाव आहे। मग पुढं मी अनेक मोठा तमाशा घडवून आणणार आणि मग ती कृष्णा कायमची ह्या गावातनं ह्या घरातनं हाकलली जाणार। कृष्णे
तुझी हक्कलपट्टी तर मी लई चांगल्या पद्धतीनं करणार आहे, असं सगळं आता बाळजा म्हणत असते. बाळजा म्हणत असते, आता तू काही तासांपुरतं ह्या घरात राहणार आहेस, काही तासातच तुझी चांगली हक्कलपट्टी करतो की नाही ते बघ. तोपर्यंत इकडे डॉक्टर आलेले असतात. आता डॉक्टर हे अनुसयाबाईंना तपासत असतात. कृष्णाने डॉक्टर येण्याआधीच आता अनुसयाला एक काढा पाजलेला असतो, त्यामुळे आता अनुसयाला थोडंफार बरं वाटत असतं. डॉक्टर येऊन चेकअप करत असतात. इतक्यात आता बाहेर काहीतरी मोठा कांगावा सुरू आहे, आरडाओरडा होतोय हे सगळ्यांच्या कानावरती पडतं. आता दुष्यंत म्हणतो, कृष्णा बाहेर तुला आवाज येतोय का मोठ्या मोठ्याने बोलण्याचा, आरडाओरड्याचा? कृष्णा म्हणते, थांबा तुम्ही समद्यांनी इथं अनुसयाबाईंजवळ, डॉक्टर त्यासनी तपासतायत ना, म्या एक काम करतो, म्या जातो आणि बाहेर काय चाललंय ते बघतो. कृष्णा आता तिकडनं बाहेर येते. आता कृष्णा ही तिकडनं बाहेर आल्याच्या नंतर आता लोक गावातली जमा झालेली असतात. कृष्णा गावकऱ्यांना म्हणत असते की तुम्ही सगळे कशाला आला इथं, काय काम आहे तुमचं? त्यावेळी गावकरी म्हणत असतात, कृष्णे स्वतःच्या सावत्र सासूला मारण्याचा कट रचलास, काही वाटलं नाही होय तुला? त्यावेळी आता कृष्णा ही गावकऱ्यांना म्हणत असते, काय म्या माझ्या सावत्र सासूला मारण्याचा कट रचलाय? काय बोलायले तुम्ही सगळे? हे कोण बोललं तुम्हासनी? हे बघा, म्या असं काय बी केलेलं नाही आहे. उलट अनुसया सासूबाई औषध प्यायल्या आणि बेशुद्ध होऊन पडल्या, म्हणून म्या त्यासनी काढा बनवून दिला, आपल्या गावचा रामबाण काढा, आदिवासी पाड्यावर बनवतात तो. आणि आता माझी खात्री आहे अनुसया सासूबाई लवकरच शुद्धीवर सुद्धा येत्याल. डॉक्टरजी बी आल्यात, आता ते तपासायल्यात. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे गावकरी म्हणतात, अगं कृष्णे किती खोटी नाटी नाटकं करशील, आम्हा समद्यासनी ठावा आहे अनुसयाबाईंचा जीव गेलाय, तू उगा खोटं बोलू नगस. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असते की हो, या कृष्णीनंच केलं हे सगळं. खरं तर ती हिची सावत्र सासू होती ना, हिचं तर माझ्याबरोबर कधी पटलंच नाही. सख्या सासूला ज्या मुलीने खवलं नाही, ती मुलगी सावत्र सासूला काय खवणार? पण उगाचच लोकांची सिंपती मिळवण्यासाठी, लोकांच्या नजरेत महान ठरण्यासाठी हिनं त्या अनुसयाला घरात आणलं. तेव्हा इलेक्शनचा वखत होता, त्यामुळं हिला निवडणूक जिंकण्यासाठी काहीतरी पब्लिसिटी स्टंट करायचं होतं ना, म्हणून तिनं हे सगळं केलं. माझ्या संसाराची तर राख रांगोळी केलीस तर केलीस ग बाई, पण वरनं त्या अनुसयाचा जीव बी घेतलास. काय वाटलं कसं नाही ग कृष्णा तुला तिचा जीव घेताना? अगं ह्या गावची सरपंच आहेस ना तू, आणि सरपंच बाईंनीच असा कुणाचा तरी खून केला? बाबो, बाई 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 बाई, खरंच कृष्णे, खरंच ग, किती विचित्र आहे हे सगळं. नाही म्हणजे चक्क सरपंच बाईंनी खून केला? कसं ग, कसं? तुझं मन धजावलं कसं? तुझं काळी असं धस्स झालं नाही होय तिचा जीव घेताना, तिला चुकीचं औषध देताना? चुकीचं औषध दिलंस कृष्णे तिला आणि मारून टाकलंस, जेणेकरून तुझं नाव या समद्यात गुंतू नये. त्याबरोबर आता गावातले लोकंसुद्धा म्हणत असतात, कृष्णे अगं मुक्या जनावरांवर तू प्रेम करतेस, लोकांच्या भल्याचा विचार करतेस, प्रत्येकाच्या सुखदुःखात धावतेस, म्हणून आम्हाला सगळ्यांना तुझं केवढं कौतिक होतं, केवढं अप्रूप होतं. आणि आज तू हे जे काही केलंयस की नाही ते अत्यंत चुकीचं आहे, आम्हासनी नाही पटलेलं हे. त्यावर बाळजासुद्धा आणि भर घालत असते, गावकऱ्यांनो मग आता हिचं काय करायचं? ही असली सरपंच असणार आहे होय तुमची? त्यावर लोक म्हणतात, नाही नाही, ही सरपंच नको आहे आम्हाला, ही कृष्णा आमच्यावर सरपंच नको, आणि हिला हिच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा मिळायला पाहिजे, खुनी आहे ही खुनी. त्याबरोबर मग त्या ठिकाणी अनुसया येते आणि अनुसया आता जोरात ओरडते, थांबू आहे सगळं. त्याबरोबर आता लोक अनुसयाला बघतात आणि लोक आश्चर्यचकित होतात की ही तर मेली आहे ना. त्याबरोबर अनुसया म्हणते, नाही मेलो मी अजून, जित्ती हाय, आणि ही तर तुम्हा समद्यांच्या सामने उभी बी हाय. आणि त्या समद्यामागचं कारण आहे फक्त माझी सून म्हणजे ही कृष्णी. त्याबरोबर आता कृष्णाच्या मागे येतात अनुसयाबाई आणि उभ्या राहून म्हणतात, आता जर कुणी एक शब्द जरी माझ्या सुनेच्या विरोधात बोललं का नाही तर माझी चप्पल आहे आणि त्याचं थोबाड आहे. देवानं तोंड दिलं म्हणून काय उगाच फक्त बोलत बसाल होय? मातीचं तोंड असतं की नाही तर येवाना फुटलं बी असतं, पर तुमच्यासारख्या माणसाचं तर तोंड बी फुटायचं नाही, कारण माणूस आहे ना, हाडा माणसाचं तोंड आहे तुमचं बी आपल्या समद्यांसारखंच. अहो पण बुद्धी तर आहे ना टल्लक, बुद्धीनं विचार करा की ज्या कृष्णीनं म्या तिची सावत्र सासू असताना बी ह्या घरात एवढ्या मानानं आणलं, समद्यांसमोर सत्य आणलं, ती कृष्णी कशापायी हे समज करल? पर जी बाळजा नेहमी समद्यांच्याच वाईटाचा विचार करते तिची तर म्या सवत आहे. मग का तुम्हासनी असं नाही वाटलं की या समद्या कटामागं बाळजाचाच हात असेल म्हणून? म्या तुम्हा समद्यासनी अगदी खात्री देऊन सांगू शकतो, ह्या समद्या कटामागं नवं ह्या बाळजाचाच हात असणार आहे. अहो ह्या बाळजाला कुणाचं सुख बघवत नाही हो,
म्हणून ही काहीतरी कटकारस्थानं करतच असते. आणि हिला कसं कळलं मी चुकीचं औषध प्यायलो का बरोबर औषध प्यायलो, आणि मुळात मी औषध पिऊनच मला हो समजा त्रास झाला. हिला हे समजा कळलं, कारण हिला हे सगळं कळलं नव्हतं, तर हिनं हे समजा घडवून आणलं होतं. हिनंच मला चुकीचं औषध ते दिलं असणार. माझ्या पोटात इश हिच्यापासूनच गेलं आहे, मला खात्री आहे. ही बाळजा रोज काहीतरी नवीन कुरघुड्या करत असते आणि त्यातलीच ही एक कुरघुडी. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाईंना गावातली लोक नावं ठेवू लागतात. लोक म्हणत असतात, बापरे बाळजाबाई, अहो तुमची एवढी मजल की तुम्ही एवढ्या मोठ्या अपराधाचा आधार घेतला तुमच्या सवतीला संपवण्यासाठी. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो बाळजाबाई, असं कसं वागू शकता तुम्ही. नाही म्हणजे मान्य आहे की तुमच्या सवतीवरती राग आहे, अर्थात कुठल्या सवतीचं कौतुक नसतं, पण म्हणून तुम्ही काय ह्या इतक्या खालच्या थराला जाऊन वागाल का. तुम्ही चक्क अनुसूयाबाईंचा जीव घेण्याचा प्रयत्न केलात. बाळजाबाई, तुम्ही जे काही वागलात की नाही ते अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही वागलेलं आम्हाला कुणाला बी अजिबातच पटलेलं नाही आहे. लक्षात ठेवा, तुम्ही लई वाईट वागलाय, लई वंगाळ. बरं झालं कृष्णीनं तुम्हाला सरपंच पदावरनं काढलं आणि आता ती स्वतः सरपंच झाली. ते जर तुम्ही सरपंच असता तर तुम्ही काय केलं असतं. कृष्णे, आम्हाला माफ कर, आम्ही चुकलो बघ, आम्ही तुझ्यावर नग ते आळ केले ह्या बाळजाबाईंच्या झाच्यात येऊन. आता लोक कृष्णाची माफी मागतात आणि बाळजाबाईला मात्र पुन्हा एकदा एकटं पाडतात. आता बाळजा एकटी पडल्यावर लगेचच ती म्हणत असते की असं होय, ठीक आहे. आणि मग ती आता तिकडनं आतमध्ये निघून तिच्या खोलीत येते. आता खोलीत आल्याच्यानंतर बाळजाबाईची प्रचंड चिडचिड होत असते. बाळजाबाई वस्तुकांची आढळापट करते आणि म्हणत असते, कृष्णे कृष्णे कृष्णे. प्रत्येक वेळी असं कसं काय होतं. प्रत्येक वेळी ही कृष्णी माझ्यावर मात करून पुढं का जाती. मला माझ्या पोराला माझ्या ताब्यात माझ्या मुठीत ठेवायचं होतं कायम, पर तवा बी हे कृष्णीच आडवी आली. ह्या कृष्णीनं माझ्या लेकाला माझ्यापासून तोडलं तर तोडलं. आता माझ्याकडनं माझं सरपंच पद बी हिसकावून घेतलं. त्यानंतर माझ्या आयुष्यात माझ्या या सवतीला आणून बसवलं. माझ्या घरावर राज्य करायला तयार झाली आणि आतावरनं म्या तिला माझ्या आयुष्यातनं मागं करण्याचा प्रयत्न करतोय, तर देवा त्यात बी मला तू यश देस नाही. नेमकं तुझ्या मनात हाय तरी काय र. काही कृष्णी अशीच कायम इथं बसून माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायच्या आहे. नाही, काय बी झालं नवं तरी मला हे खपणार नाही की ती कृष्णी माझ्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटणार. म्या काय बी झालं तरी त्या कृष्णीचा खेळ खल्लास करणार म्हणजे करणार. मग त्यासाठी मला अगदी काय बी करावं लागलं का नाही तरी बी चालेल, पर म्या त्या कृष्णीला माझ्या आयुष्याचा ह्यो असा वचपा करू देणार नाही. आज वाचली असेल ती, पर उद्या नाही. आणि ती अनुसूया मेली असती तर बरं झालं असतं. कसं तिचं तोंड चुरू चालत होतं. कृष्णीनं काय नाही केलं बोलाया. आणि ते गावकरी एक दगडा उपाय नाही, डबल ढोलकी आहेत सगळे, डबल ढोलकी. आता तर 15-20 मिनिटांपूर्वी त्या कृष्णीला शिव्याश्राप घालत होते. तू सरपंच पदाच्या लायकीचे नाही म्हणत होते. आणि जसं ती अनुसूया येऊन त्यांच्यासमोर 4 शब्द बोलली काय, त्यांना जरा खडसावलं काय, तसे लगेच समजे त्या कृष्णीच्या बाजूनं ओलांडले. नाही, खरं तर ना मला कळच ना की नक्की काय करायला पाहिजे आणि काय नाही. एवढं कसं कुणाचं नशीब बलवत्तर असू शकतंय की प्रत्येक वेळी सुटू शकते त्या पूर. नाही, काय बी झालं तरी कृष्णे आता लई झालं. म्या घाव घालणं काही बंद करणार नाही. म्या हार नाही मानायची नाही, कारण काय आहे ना, 1 डाव वाया जाईल, 2 डाव वाया जातील, 3 डाव वाया जाईल, पण 4था डाव तुझ्यावर मी बसल म्हणजे बसलच. म्या हार मानणाऱ्यांपैकी नाही. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अनुसूयाबाईंना बरं वाटलेलं असतं. अनुसूयाबाईंनी एवढी आपली बाजू घेतलेली असते, यामुळे कृष्णा भावूक झालेली असते. आपली स्वतःची सख्खी सासू आपल्याला घालून पडून बोलते आणि आपलीच सावत्र सासू तिच्या जीवावर बेतलं तरीसुद्धा आपलं कौतुक करते, हे बघून कृष्णाला बरं वाटतं. कृष्णा गावकऱ्यांसमोर अनुसूयाला म्हणते, सासूबाई मला माफ करा. मला जर लिहिता वाचता येत असतं तर म्या त्या औषधावरती लिहिलेलं वाचलं असतं आणि मला ताबडतोब कळलं असतं की ते औषध नाही तर त्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मला कळलं असतं तर म्या तुम्हासनी ती बाटली कवा बी पाजली नसती. त्याबरोबर अनुसूया म्हणते, अगं कृष्णा असू दे, ह्या समध्यात तुझी काही चूक नाही. बरं आता काय माझं बोलूनच पोट भरणार आहेस का काय. जा पटपट जेवणाचं बघ, भुका लागल्यात आणि तुम्ही समध्यांनी बी निघा तुमच्या घरी. त्याबरोबर सगळीजणं गावकरी निघून जातात. कृष्णा स्वयंपाकाचं बघायला घेते. अढळराव दुष्यंत आपापल्या कामाला जातात. तशा मग आता अनुसूयाबाई समरला बाजूला कोपऱ्यात घेतात आणि काय रे, मी बेशुद्ध झाल्यानंतर काय घडलं विचारतात. समर सांगतो, मी त्या कृष्णीची चांगली खरडपट्टी काढली. तिच्यामुळं माझ्या आईला त्रास झाला म्हणल्यावर मी थोडीच सोडणार होतो तिला. जर माझ्या आईला काही झालं तर तुला सोडणारच नाही असंच म्हणलोय तिला. त्यावर अनुसूयाबाई समरवर चिडतात आणि म्हणतात, अरे काय करून बसलास हे समर, अरे कशाला येऊन असता आगाऊपणा केलास.
समर म्हणतो म्हणजे? त्यावर अनुसूयाबाई समरला सांगतात, जा आणि त्या कृष्णेची आत्ताच्या आत्ता माफी माग. नाही न गं, आत्ता न गं, नंतर जेवणाच्या टेबलावर जेव्हा समधीजण असतील की नाही तेव्हा तिची माफी माग. अरे समर, सध्या तिच्याशी वाद घालून, सध्या तिच्याशी बार घेऊन आपल्याला जमायचं नाही. सध्या आपल्याला तिची गरज आहे. योग्य वेळ आली की तिला तिची जागा आपण दाखवून द्यायचीच, पण सध्यापुरतं आपल्याला तिची गरज असल्यामुळं तिच्याशी गोड गोड बोलायचं. समर म्हणतो, आहे हे समज मला नाही जमायचं. नाही म्हणजे माफी बिफी मागण्यापर्यंत एवढं नाही करू शकत. म्या नाही मागणार त्या कृष्णीची माफी, समजलं ना? मला नका सांगूस हे समज, मला जमायचं नाही म्हणजे जमायचं नाही. म्या माफी बिफी मागायला जाणार नाही. ती कोण आहे ग एवढी की म्या तिची माफी मागायला पाहिजे? आधीच एकतर तिनं काही कमी वाईट दिलेला नाही आहे. तू विसर राहिलेस काय? तीस कृष्णा त्या दुष्यंतची बायको आहे. हा ना तो दुष्यंत, त्यानं माझ्या वाट्याचं सुख हिरावून घेतलं आहे माझ्यापासून. त्यावर मग आता अनुसूया म्हणते, अरे होय होय माझ्या लेकरा, सगळं ठाव आहे, मला सगळं माहीत आहे. पर सध्या ह्या सर्व गोष्टींचा वचपा काढायची ही वेळ नाही. आधी सध्या बाळजा आपला शत्रू आहे आणि शत्रूचा शत्रू आपला मित्र असतोय. त्यामुळं त्या कृष्णीचा आणि बाळजाचा जोवर वैर आहे तोवर ते कृष्णाचा फायदा आपल्याला होणार आहे. म्हणून त्या कृष्णीची माफी तर तुला मागावीच लागणार, कारण सध्या तिची माफी मागण्या वाचून आपल्याकडं दुसरा काय बी पर्याय नाही. उगाच जर तिच्या मनामध्ये तुझ्याबद्दल एखादी शंकेची पाल राहून गेली ना तर समधी गडबड होईल. नंतर जेवणाच्या टेबलावर तू तिची माफी मागणार आहेस म्हणजे मागणार आहेस. बस, मला या विषयावर अनेक चर्चा नग. थोड्या वेळाने जेवणं होतात. कृष्णाने अगदी छान स्वयंपाक बनवलेला असतो, कारण अनुसूयाला आत्ता बरं वाटलेलं असतं आणि त्यात अनुसूयाने तिची बाजू सांभाळून घेतलेली असते. डाळ, भात, पोळी, भाजी, त्याचबरोबर पापड, कुरडया, आचार सगळं. मग कृष्णा सगळ्यांना जेवायला बोलवून घेऊन येते आणि सांगत असते की चला मस्त मस्त गरम गरम जेवण आहे, खाऊन घ्या, तुम्हा समद्यांच्या आवडीचं जेवण आहे. त्यावेळी जेवणाच्या ताटावर बसण्याआधीच समर कृष्णासमोर येतो. हात जोडत कृष्णाची माफी मागतो. दुष्यंतचीही तो माफी मागतो. तो कृष्णाला म्हणतो, कृष्णा खरंच माफ कर मला. नाही म्हणजे मी जे काय वागलो ते समजा चुकीचं होतं. म्या तुला मगाशी असं बोलायला नको होतं. मला माझ्या आईची काळजी होती म्हणून मी बोलून गेलो, पण तरी बी तू माझी वहिनी आहेस आणि मला चुकून म्हणजे तुझ्यावर एवढं रागवायचा हक्क नाही आहे. तरी बी मोठ्या मनानं मला तू माफ करशील ह्याची मला खात्री आहे. कृष्णे, करशील नवं तुझ्या ह्या दिरासारख्या भावाला माफ? मला ठाव आहे तुझ्या मनात जरी राग नसला तरी माझ्या मनानं मला लई सतिवलं आहे. म्या तुला असं कसं बोललो ह्या गोष्टीचा मला लई पश्चाताप व्हायला आहे. कृष्णे, मला माफ कर गं. पुण्यांदा माझ्याकडनं कवा बी एवढी मोठी चूक नाही होणार. म्या कधीच तुला पुन्हा असं काही नाही बडबडणार. पण प्लीज ह्या एवढ्या वेळी मला माफ कर. एवढ्या वेळी कृष्णे मला समजून घेशील नवं समजून तुझ्या या भावाला? करशील नवं माफ तुझ्या या भावाला? कृष्णे, मला माफ करशील नवं? आता समर इतक्यांदा माफ कर असं बोलत असतो. त्यामुळे मग कृष्णाचा नाईलाज होतो आणि कृष्णा समरचे हात जोडलेले असतात ते पकडते आणि म्हणत असते, समर काय करायलास आणि हात कशा पाहिजे जोडायलास? हे बघ, हात बीत जोडायची काय बी गरज नाही आहे एवढी. आणि मुळात म्या तुझ्यावर रागवलेलीच नाही आहे. तुझ्याऐवजी म्या किंवा दुष्यंत सरकार जरी असतो आणि तिथं आमची आई असती की नाही तरी आम्ही बी हे असेच वागलो असतो. उलट तुझं मला राग नाही आलेला तर मला अभिमान वाटला. तुझ्या आईला जेव्हा त्रास झाला तेव्हा त्याची कळ तुझ्यापर्यंत पोचली. तुझ्या आईला झालेला त्रास तुला नाही बघावला आणि म्हणून तू ताबडतोब माझ्याशी वाद घातलास. पण समर, एक गोष्ट ध्यानात ठेव, प्रत्येक वेळी जसं दिसतं तसं नसतं. बाकी मी तुला दुसरं काय नाही सांगणार. मग समर दुष्यंत समोरही हात जोडायला जातो तर दुष्यंत त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, अरे समर, हात कुठे जोडतोयस? भाऊ आहोत आपण आणि एक भाऊ दुसऱ्या भावावर नाही रागवणार, एक भाऊ दुसऱ्या भावाला नाही ओरडणार तर कोण ओरडणार? त्याबरोबर मग हे ऐकून समरला खूपच जास्त बरं वाटतं. त्यानंतर मग दुष्यंत म्हणतो, बरं चला आता पुरे झालं हे माफी प्रकरण, आता भुका लागल्यात, पटपट जेवणं वाढायला घे कृष्णा. तशी कृष्णा सगळ्यांना जेवणं वाढते. सगळे कुटुंब आनंदात एकत्र जेवत असते आणि बाळजा मात्र तिच्या खोलीत एकटीच बसलेली असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.